बामुक्ता प्राध्यापक संघटना, प्राचार्य महासंघ, जिओ फोरम, भोजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध सेवा संस्था, देवगिरी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉक्टर अशोक तेजणकर यांचा सेवागौरव सोहळा 26 डिसेंबर रोजी तापडिया नाट्यगृह येथे करण्यात आला असल्याबाबतची माहिती UCN टीव्ही न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली. खंडाला जसे आवश्यक असे अभ्यासक्रम आहेत की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना ताबडतोब रोजगाराच्या संधी मिळतील, व्यवसायाच्या संधी मिळतील, अशा स्वरूपामध्ये त्यांनी कोर्सेस सुरू केले आणि ते कोर्सेस पदवी आणि पदव्युत्तर अशा स्वरूपाचे कोर्सेस केल्यामुळे आज सेवानिवृत्त होत असताना त्या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या 14,000 आहे. मी देवगिरी महाविद्यालयामध्ये 1993 मध्ये बदली होऊन आलो बलबीम कॉलेज बीडवरून. तर त्यावेळेस साधारणपणे 7-8 हजार लोकसंख्या आपल्या विद्यार्थी संख्या असेल, परंतु आता ही संख्या सध्या 14,000 विद्यार्थी संख्या आहे आणि प्राध्यापकांची संख्या CHB आणि कायमस्वरूपी अशी मिळून 800 ते 900 पर्यंत प्राध्यापकांची संख्या असेल. हा साधारण. तर एक एकूण सांगायचा हेतू आहे की मराठवाड्यातलं एक अतिशय उच्च दर्जाचं महाविद्यालय त्यांनी A++ हा दर्जा नॅक मध्ये मिळवून दिला. इतकंच नाही तर ते स्वतः नॅकच्या राष्ट्रीय पातळीवरच्या विविध महाविद्यालयांना विविध राज्यामध्ये नॅकचे चेअरमन म्हणून, मेंबर म्हणून ते गेलेले आहेत. तर अशा स्वरूपाचं एक अकॅडमिक क्षेत्रातलं काम यामुळे त्यांचे विद्यार्थी प्रामुख्याने सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हा काही परिचित प्राध्यापकांच्याकडे आले आणि ते म्हणाले की आपण सरांचा एक कार्यक्रम ठेवता येईल का सर, तुम्ही आम्हाला जरा गाईड करा, मार्गदर्शन करा. त्यामुळे मग आम्ही आमच्या सरांकडे गेलो, पात्रीकर सरांकडे, आणि मग त्यांनी आम्हाला योग्य अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं आणि शहरामध्ये आपण एक छोटा मोठा कार्यक्रम आपण ठेवूया, कारण आजच्या पिढीला एक काहीतरी शैक्षणिक क्षेत्रातला एक आदर्श दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक काहीतरी थोडस चांगलं काम केलेलं व्यक्तिमत्व दिसतंय, तर त्याला आपण सर्वांच्या समोर आणूया आणि त्यांचा सन्मान करूया, गुणांचा करूया, अशा स्वरूपाचा विचार केला आणि त्यामुळे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. पत्रिकेच्या आधारे तुम्हाला पाहुणे कोण येणार आहे, त्यानंतर मग विद्यार्थी आणि इतर प्राध्यापक मंडळी यांनी असा एक विषय सुचवला किंवा या निमित्ताने शब्दांकन केलेलं काही छोटं मोठं ग्रंथ काढता येईल काय. तर त्याच्यामध्ये विचार झाला आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये साधारणपणे 25 ते 30 लेख ताबडतोब तयार झाले आणि त्याचं संकलन शिंदे सर आम्ही दोघांनी मिळून संपादन त्याचं केलेलं आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याचं प्रकाशन होईल. मान्यवर पाहुणे त्या कार्यक्रमाला येणार आहेत. तापडिया रंगमंदिरमध्ये 26 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शहरामध्ये मी स्वतः प्रारंभीपासूनच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मी स्वतः दैनिक अजिंठ्यामध्ये MA चा विद्यार्थी असताना 78 ते 82 मी स्वतः काम केलेलं आहे. MA ला शिकत असताना त्यामुळं पत्रकार आणि त्यांचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे, अधोरेखित आहे. त्यामुळं आजच्या काळातले तुम्ही सर्वजण आम्हाला तेवढे परिचित नसाल, पण 10 वर्षाच्या पूर्वीचे पत्रकार त्यांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे, तेव्हा आम्हाला ओळखतात. तर आपल्या या सर्व पत्रकार मित्रांचं आम्ही स्वागत करतो आणि एका चांगल्या कामाला आपण चांगल्या प्रकारचं सहानुभूती दाखवाल आणि या ठिकाणी आपण आलेला आहात, याबद्दल आपले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. सर्वांना नमस्कार, जय शिवराय आणि सर्वांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर अशोक तेजणकर सेवागौरव सोहळ्याच्या जमलो. पात्रीकर सरांनी सुंदर अशा प्रकारचे आपलं सगळं विवेचन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने एका माती, दगड आणि शेती याशी संबंधित असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पुत्राने, शेतकऱ्याच्या मुलाने संशोधनात्मक अशा प्रकारचं काम या मराठवाड्यामध्ये, नवीन महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याचा गौरव व्हावा, गुणगौरव व्हावा, त्याचा सेवा गौरव व्हावा, म्हणूनच हा परिपाठ या ठिकाणी घातलेला आहे. आणि त्यामुळं आपण सर्वजण आलात.
26 तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी 5:30 वाजता यावं ही तुम्हाला मी त्या निमित्तानं आजच निमंत्रण देतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आलात त्याबद्दल या निमंत्रक समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि शेवटी एवढंच म्हणेल की स्नेहभोजनाचा स्वाद घ्यावा वरती आणि आपण 26 तारखेच्या कार्यक्रमाला यावं. धन्यवाद. सोहळ्याचं स्वरूप काय राहणार? मानपत्र वगैरे देणार आहे? हो, मानपत्र वगैरे मानपत्र देणार आहे आणि जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे त्याचं प्रकाशन केंद्रीय आयुष राज्यमंत्री माननीय खासदार नामदार प्रतापरावजी जाधव हे असणार आहेत. या कार्यक्रमाचे हा शपथविधी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सतीश भाऊ चव्हाण हे असणार आहेत. त्याचबरोबर सरांचा शपथविधी सत्कार हा कृषीभूषण माननीय श्री विजयाण्णा बोराडे आणि महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री अंकुशरावजी कदम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी माननीय माजी आमदार अंबादासजी दानवे, माननीय आमदार विक्रमजी काळे, डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, डॉक्टर शंकरराव नागरे साहेब, श्री द्वारकाभाऊ पाथरीकर, माननीय ऋषिकेश कांबळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार MM शेख, प्राचार्य भागवत कटारे सर, किशोर शितोळे सर, प्राचार्य मुकुंद फारुकी, विंग कमांडर TR जाधव, प्राचार्य भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 5 वाजता तापडिया नाट्यगृह या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं. जास्तीत जास्त प्रसिद्धी जेवढी आपल्याला देता येईल तेवढी द्यावी आणि या पत्रकार परिषदेनंतर आपली सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था वर्तीत हॉटेलमध्ये केलेली आहे. आपण सर्वांना विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण जेवणाची वेळ आहे, आपण सर्वांनी जेवण करूनच जावं. काही प्रश्न असतील तर विचारा. विनंती आहे खरंच सर. UCN TV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहात UCN TV नेटवर्क. आज आपल्या समोर मराठवाड्यामध्ये ज्यांनी शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवले, ज्यांनी शिक्षणाला महत्व प्राप्त करून दिले अशा तेजनकर सरांच्या सेवा गौरव निमित्त आपल्या बरोबर माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत सर. जाणून घेऊया काय विषय आहे. सर काय सांगाल? तेजनकर सरांचं नाव मोठं आहे, काम मोठं आहे, सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल, त्यांचं मोठं काम आहे, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर सर हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आणि विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. मग छावा संघटनेचं कार्य असेल, अध्यापक संघटनेचं कार्य असेल, अकॅडमिक मध्ये कुलगुरू आणि प्राचार्य म्हणून कार्य असेल किंवा त्यांचे 50 ते 60 विद्यार्थी MPSC UPSC झालेले आहेत आणि भूगर्भशास्त्रामध्ये त्यांचं खूप मोठं संशोधन झालेलं आहे. खूप मोठं काम या मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रभर त्यांनी केलेलं आहे. नॅक पिअर टीम मध्ये ते पूर्ण देशभर चेअरमन म्हणून, सदस्य म्हणून ते जात असतात. विविध समित्यावर त्यांचं काम आहे. 94 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शोध निबंध ज्यांचे प्रसिद्ध आहेत. असे शास्त्रज्ञ, संशोधक, प्राचार्य, कुलगुरू, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, नेते, असं मोठं काम आहे. तर त्या कारणाची दखल घेतली जावी आणि पुढच्या पिढीला त्यांचा आदर्श मिळावा या दृष्टिकोनातून त्यांच्यावर तेजोमय नावाचा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. त्याचं प्रकाशन 26 डिसेंबर रोजी तापडिया नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता देशाचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस पदवीधरचे सन्माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचा सत्कार कृषीभूषण विजयाण्णा बोराडे आणि माननीय श्री अंकुशरावजी कदम यांच्या हस्ते शपथविधी सत्कार होणार आहे. यांच्या कार्याची दखल घेतली जावी आणि पुढील पिढ्यांना आदर्श मिळावा यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. धन्यवाद सर. हे होते भानुशे सर. आपण अशाच बातम्यासाठी बघत राहा